नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 21 जून 2026 रोजी होणाऱ्या TET परीक्षेसाठी TET 2025मधील गणितातले 30 प्रश्न कसे आहेत, त्यानंतर आपण 23ची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोतच. या ठिकाणी प्रत्येकी 5-5 प्रश्नांचा एक गट तयार केला आहे. तुम्हास व्यवस्थित समजावे म्हणून 5 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. निश्चितच या प्रश्नांचा 21 जून 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी लाभ होणार आहेच. याच पद्धतीचे प्रश्न असतात. 6वा प्रश्न, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता संगत कोणांच्या किती जोड्या तयार होतात. या ठिकाणी या 2 समांतर रेषा आपण काढलेल्या आहेत आणि ही छेदिका काढली तर ABCDEFG याच्या अशा 8 कोण तयार होतात. छेदिकेच्या डाव्या बाजूचा विचार केला आपण, ए हा कोण, त्याचं तोंड वर आहे, त्याच पद्धतीचा कोण ई आहे. कोण ए आणि कोण ई. राहिला डी आणि एच. डी आणि एच या 2 जोड्या डावीकडल्या, उजवीकडल्या बी आणि एफ, सी आणि जी अशा एकूण 4 जोड्या असतील. म्हणून अचूक पर्याय नंबर 3. ओके. त्यानंतर ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील 16 सेमी लांबीची जीवा PQ ही वर्तुळ केंद्रापासून 6 सेमी अंतरावर असल्यास वर्तुळाची त्रिज्या किती. या ठिकाणी कच्ची आकृती आपण पाहिली तर हे वर्तुळ आहे आणि ही जीवा PQ आहे. वर्तुळ केंद्र O आहे. वर्तुळ केंद्रापासून ती जीवा 6 सेमी अंतरावर आहे. वर्तुळ या ठिकाणी वर्तुळ केंद्रातून गुणधर्म महत्त्वाचा आहे. जीवेचा गुणधर्म वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. म्हणजे OM हा जर PQ या जीवेवर लंब टाकलेला आहे तर जीवेचे 2 समान भाग होतात. PQ 16 आहे तर हा भाग 8 आणि हा भाग 8 झाला. त्यामुळे आपण OP जोडली म्हणजे OP त्रिज्या आहे. आणि OMP हा काटकोन त्रिकोण विचारात घेतला तर या काटकोन त्रिकोणामध्ये OP त्रिज्या आहे म्हणजे कर्ण आहे. कर्णाचा वर्ग इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजेच्या वर्गमुळा एवढा असतो. म्हणजे 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64, काटकोन करणाऱ्या बाजूंचा वर्ग त्यांची बेरीज 100 आली आणि 100चं वर्गमूळ 10 आलं. त्यामुळे 10 सेंटीमीटर ही त्रिज्या असणार आहे. ओके. म्हणून अचूक पर्याय नंबर 3. पुढला प्रश्न आहे वर्गमात 800 वजा 175 गुणिले वर्गमात 58 अधिक वर्गमुळात 0.58 अधिक 0.06 गुणिले वर्गमुळात 1024 सर्वाला भागिले वर्गमुळात 100 गुणिले वर्गमुळात 256 बरोबर प्रश्नचिन्ह. पहिली वजापैकी आपण केली. 800मधनं 175 गेले, 625 उरले. वर्गमात 625 गुणिले 0.58 0.6 58 0.64 गुणिले ह्या 1024चं वर्गमूळ 32 आहे. 32चा वर्ग 1024 आहे. छेदस्थानी वर्गमुळात 100, 100चं वर्गमूळ 10 गुणिले 256चं 16. पाहूया या ठिकाणी 16 एके 16, 16 दोन्ही 32, 2 10 लाभे के बे 5 10. वर्गमुळात 625, 625चं वर्गमूळ 5 गुणिले 64चं वर्गमूळ 8 आहे पण 0.64चं वर्गमूळ 0.8 भागिले छेदस्थानी 5 आहे. 5 एके 5, 5 5 25, 5 आणि 0.8चा गुणाकार 4.0 म्हणजे 4. अचूक पर्याय नंबर 1. ओके. अशा पद्धतीनं या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे 5 ताटे व 10 वाट्यांची किंमत 1000 रुपये आहे. 2 ताटे व 8 वाट्यांची किंमत रुपये 560 आहे. तर एका ताटाच्या किमतीत किती वाट्या येतील. 2 ताटे, 5 ताटे आणि 10 वाट्या. इथं 5 ताटे अधिक 10 वाट्या बरोबर 560 असं लिहिलं. 5 ताटे अधिक 10 वाट्या यांना 560 रुपये पडतात. आणि पुढं 2 ताटे 8 वाट्या, 2 ताट्या अधिक 8 वाट्या यांना 560
वरती 5 ताटे 10 वाट्या यांना 1,000 रुपये पडतात. 1,000 रुपये आणि इथं 560 रुपये. ओके. हे समीकरण आपण 1 म्हटलं, हे 2 म्हटलं. समीकरण 1ला 5 भाग जातो नाही. इथं 5/5 म्हणजे 1 ताट अधिक 10ला 5 भागलं 5 दुनी म्हणजे 2 वाट्या बरोबर 1000ला पण या ठिकाणी 5 भागलं 200 आलं. ओके. समीकरण 2ला प्रत्येक पदाला 2 भागलं, 2ला 2 भागलं 1 ताट अधिक 2 चोक 4 वाट्या आणि 560ला पण 2 भागलं निम्म झालं 280. हे खालचं समीकरण 280 मोठं आहे म्हणून हे समीकरण 2 मधून 1 वजा करू म्हणजे 1 ताट अधिक 4 वाट्या बरोबर 280. 1 ताट अधिक 2 वाट्या बरोबर 200. एका ताटाला 1 ताट गेले, 4 वाट्यात 2 वाट्या गेल्या, 2 वाट्या उरल्या आणि 280तनं 200 गेले 80 उरले. त्यामुळे 2 पलीकडं 80ला जाऊन भागायचं. त्यामुळे 1 वाटी 80/2 40. ओके. ही किंमत आपण इथं समीकरण ह्यामध्ये 1 ताट अधिक 2 वाट्या बरोबर 200 यामध्ये ठेवली. 1 वाटी 40 इथं 2 वाट्या मग 80 झालं. 40 80 म्हणजे 1 ताट बरोबर इथं येणार 80 आहे की नाही. 40 80 हे 40 इथं वाटेची किंमत 40 80 पलीकडे गेले 200तनं 80 गेले 120 उरले. ओके. 200तनं 80 गेले 120 म्हणजे एका ताटाची किंमत 120 आहे. मग एका ताटाच्या किमतीत किती वाट्या येतील म्हणजे एका वाटीच्या किमतीनं म्हणजे 40नं 120ला भागायचं. 0 गेले 40 त्रिके 120 हो 0 गेले 4 त्रिकोण 12 3 वाट्या येतील एका ताटाच्या किमतीत. अचूक पर्याय नंबर 4 एका ताटाच्या किमतीत 3 वाट्या येतील. 72 आणि 96 यांचे सामायिक विभाजक किती आहेत. 72 आणि 96चे सामायिक विभाजक 72ला 1 न भाग जातोय भागाकार येतोय 72. ओके. 72ला 2 न भाग जातोय 36 येतोय भागाकार. ओके. 72ला 3 न भाग जातोय 24 भाग येतोय 24 त्रिकोण 72. 72ला 4 न भाग जातोय 18 चौक 72. 72ला 6 जातोय 12 संग 72. त्यानंतर 7 न जात नाही 8 जातोय 8 9 72. 8 आणि 9 अवयव आहेतच. ओके. 9 न 10 न 11 न 12 न 12 घेतले आपण 12 संग 72. ओके. आता 96ला 1 न जातोय 96 1 96. 2 न जातोय 48 दोन्ही म्हणजे 48 दोन्ही 96. 3 न जातोय 32 त्रिक 96 32. 32 आणि 3चा गुणाकार 96 2चा आणि 48चा गुणाकार 96 अशा पद्धतीनं. त्यानंतर 4 न जातोय 24 चौक 96 24. हे कच्चं काम झाले सामायिक अवयव काढायचे आहेत. 5 न जात नाही 6 न जातोय 6 न 16 सक्क 96. त्यानंतर 7 8 8 न जातोय 12 8 96. ओके. 9 10 11 12 पाहूया. इथं 1 सामायिक अवयव आहे 2 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे 6 आहे 8 आहे 8. त्यानंतर 12 पण आहे. ओके. त्यानंतर 24 पण आहे 12 आहे इथं 24 आहे इथं. मग किती गोल झालं पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 सामायिक अवयव आहेत. ओके. त्यामुळे अचूक पर्याय नंबर 2 72 आणि 96 यांचे सामायिक विभाजक किती आहेत तर 8 आहेत. ओके. त्यानंतर एक भिंत 6वं एक उदाहरण जादा घेतलं आपण छोटे उदाहरणं. एक भिंत बांधण्यासाठी दररोज 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात.
मजुरांची संख्या 5/4 पट केल्यास तीच भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती कमी दिवस लागतील? हे पर्याय आहेत. एक भिंत बांधण्यासाठी 8 मजूर 5 दिवस लागतात. मजूर आणि दिवस 8 मजूर 5 दिवस लागतात. ओके. आता मजुरांची संख्या या ठिकाणी 5/4 पट केली म्हणजे 8चा 5/4. त्यामुळं 4 एके 4 दुने 8 म्हणजे 5 दुने 10 मजूर झालं. 8 मजूर भिंत बांधतात 5 दिवसात. आता 10 मजुरांची संख्या वाढली, लागणारे दिवस कमी, त्यामुळे व्यस्त प्रमाण आहे. आता आपल्याकडं 8, 5, 10 हे व्यस्त प्रमाण आहे. व्यस्त प्रमाणामध्ये पहिल्या दोघांचा गुणाकार म्हणजे 8 आणि 5 यांचा गुणाकार याला भागिले तिसरी संख्या. त्यामुळे 8×5 40 भागिले 10 शून्य गेले, 4 दिवस लागतील. पहा, 8 मजुरांना 5 दिवस लागत असतील तर इथं 5/4 पट मजूर केलेत म्हणजे 8चा 5/4 4 दुने 8 म्हणजे 10 मजूर. 8चा 5/4 म्हणजे 10 मजूर बरं का. 8चा 5/4 म्हणजे 10 मजुरांना किती दिवस लागतील? व्यस्त प्रमाण असल्यामुळं 8 गुणिले 5 भागिले 10 4 मजूर. आता हे 4 मजूर लागतात, पण म्हटले का इथं 4 पण उत्तर आहे बरं का. इथं म्हटले तीच भिंत बांधण्यासाठी पूर्वीपेक्षा किती कमी दिवस लागतात. इथं 4 दिवस लागतात. पहिले 5 दिवस लागत होते, आता 4 दिवस लागतात म्हणजे 1 दिवस कमी लागणार. ओके. त्यामुळे अचूक पर्याय नंबर 1. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या या परीक्षेला बसणारे सर्व आपले शिक्षक बांधव आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा, आपण लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहित करा. धन्यवाद. पुढील व्हिडिओ टाकणार आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये.